नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर पूर्व यादवनगर या परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस येते आहे. नवऱ्याने बायकोची हत्या केल्याची ही घटना आहे. आज बदलापूर पूर्व पोलीस स्थानकामध्ये या संदर्भात गुन्हा जो आहे तो देखील नोंदवण्यात आलेला आहे आणि संबंधित जो काही आरोपी आहे त्याला देखील ताब्यात घेण्यात आलेले आहे. तर का घडली ही घटना, नेमकं काय कारण होतं, संपूर्ण अपडेट्स आपण या लाईव्हच्या माध्यमातून घेणार आहोत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असं सांगितले जात आहे की संबंधित जे काही व्यक्ती आहे ज्यांनी पत्नीची हत्या केलेली आहे, तर त्या पतीला आता ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि बदलापूर पूर्व परिसरामधील जे काही बदलापूर पोलीस स्थानक आहे तिथे गुन्हा देखील नोंदवण्यात आलेला आहे. असं सांगितलं जात आहे की आपसी वादामधूनच प्रत्येक पती पत्नीमध्ये काहीतरी वाद असतात आणि त्या वादामधूनच जो आहे पतीला संताप आला आणि त्यानंतर त्यांनी गळा दाबून पत्नीची हत्या जी आहे ती केलेली आहे. आज हा सर्व काही प्रकार घडला आणि त्यानंतर त्या व्यक्तीला देखील ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढील तपास जो आहे बदलापूर पूर्व पोलीस स्थानक यांच्या माध्यमातून सध्या सुरू असल्याचा बघायला मिळतोय. परंतु तरी सुद्धा संपूर्ण बदलापूरकरांना एक आव्हान असणार आहे. आपण बघतोय की हिंसेचा प्रकार सध्या सर्वत्र खूप जास्त प्रमाणात वाढत चाललेला आहे. परंतु जर असे काही हत्येचा प्रकार घडत असेल तर खूप गांभीर्यपूर्वक घेण्यासारखी गोष्ट आहे. तुमच्यामध्ये सुद्धा जर काही वाद असतील तर ते आपसी वाद आपापसात बसून मिटवा, नाही की एवढं टोकाची भूमिका घ्या. आता आपण जर बघितलं तर या घटनेमागे असं सांगितलं जात आहे की पतीने पत्नीची जी आहे गळा दाबून तिची हत्या केलेली आहे असं सांगण्यात येत आहे आणि बदलापूर पूर्व पोलीस स्थानकामध्ये देखील या संदर्भात गुन्हा जो आहे तो नोंदवण्यात आला आहे. संपूर्ण घटना बदलापूर पूर्व यादवनगर या परिसरातली असून जी काही सोसायटी आहे तिचं नाव हिल व्ह्यू या परिसरातील आहे असं सांगितले जात आहे. या संदर्भात पुढील तपास देखील सुरू आहे. परंतु पुन्हा एकदा सांगतोय की जर अशा ज्या काही घटना घडताय तर आता आपण याच्यात बघतोय की पतीनेच पत्नीची हत्या केलेली आहे. म्हणजे काहीतरी वाद असेल तर मागे देखील आपण एक घटना बघितली होती ज्यामध्ये पत्नीनी तिच्या प्रियकरासोबत मिळून जे आहे पतीला डायरेक्ट जो आपला उल्हास नदीचा वालवली पूल आहे त्याच्यावरून थेट गादीमध्ये गुंडाळून खाली फेकलं होतं आणि तो देखील धक्कादायक प्रकार आपल्याला बदलापूरमधून उघडकीस आला होता. तर असे काही प्रकार जर होत असतील तर पुन्हा एकदा विनंती आहे, पती पत्नी असू द्या किंवा घरामधील काही तुमचे क्लेश असतील, भांडण असतील तर ते आपापसात बसून मिटवण्याचा प्रयत्न करा, नाही की एवढी टोकाची भूमिका होईल असं काही कोणी करू नका. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ द्या. धन्यवाद.